कळंबजवळील कळंबई येथे कळंब पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उषाताई रमेश कानडे तसेच जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार तुलसीताई भोर यांना मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे. दोन्ही उमेदवारांनी कळंबई परिसरात घर टू घर प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधला. या प्रचारादरम्यान मतदारांनी उमेदवारांचे जाहीर स्वागत करत आपला सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. कळंबई गावात रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेली विकास कामे आजही जनतेच्या स्मरणात आहे. या विकास कामांचा लाभ प्रत्यक्षात मिळाल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याचबरोबर उषाताई कानडे व तुलसीताई भोर यांचा सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संपर्क, समस्या ऐकून घेण्याची भूमिका आणि काम करण्याची बांधिलकी यामुळे मतदार राजा त्यांच्यावर खुश असल्याचे चित्र दिसून येत आहे. घर टू घर प्रचारात महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विकासाची घडी पुढे नेण्यासाठी अनुभवी नेतृत्वाला संधी द्यावी अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली. त्यामुळे कळंबई परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. इथं घड्याळाचं एक चिन्ह आहे ना, ते दाबायचं. इथे एक घड्याळाचं चिन्ह, ते दाबायचं. असे दोन टॉंग टॉंग वाजल्याशिवाय हालायचं नाही, पण घड्याळ बघूनच हालायचं आणि घड्याळ बघूनच दाबायचं. ठीक आहे, येऊ. इथंच आहे मी. अच्छा, तुम्हीच आहे का? बरं, चला येऊ का? लक्षात आलं ना तुमच्या? राहते लक्ष, फक्त घड्याळ बघायचं. लक्ष राहते दोन. काय कसा प्रतिसाद आहे, काय उषात आहे, काय परिस्थिती आहे मतदारसंघ कळंबईमध्ये? आता आम्ही कळंबईमध्ये फिरतोय. कळंबई ही तर कळंबचाच भाग आहे. कळंबईमध्ये पण सगळेजण सोबत आहे आणि त्यांच्यासाठी पण साहेब असतील, तुलसीताई असेल, मी असेल किंवा प्रमोद भाऊच्या काळातली जी कामं आहेत. आता असं आहे की इथे काम करायलाही म्हणजे असं राहिलं नाही की इथे काम करण्याचं काही बाकी आहे. जे काही छोटं मोठं आता बंदिस्त गटारचं पण काम चालू आहे. त्यांची रस्त्याची मागणी होती ते पण पूर्ण आहे. त्यांची पाण्याच्या टाकीची मागणी होती ती पण पूर्ण आहे. म्हणजे असं बऱ्यापैकी काम इथे मार्गी लागले. काय किरकोळ असेल ती मार्गी लागली. हो, नक्कीच. इथून पुढे जे कसा प्रतिसाद मिळतो, काय एकदम छान, चांगला आहे ना? हो, छान. ठीक आहे. तुलसीताई, काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? छान. इथं कळंबईचं काय विशेष प्रश्न? आताच उषाताई म्हणाला की इथे काम करण्यासारखं काही राहिलंच नाहीये. खरं तर स्थानिक लोकच म्हणतात हे तुमच्या माध्यमातून हे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडनंच आम्हाला इतकी साथ मिळते की ते स्वतःहून सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही आमचं काम करताय. तर विश्वास दिलाय त्यांनी आम्हाला. हे कामाची पावती असं म्हटलं तरी चालेल? पावती म्हटलं तरी चालेल. कारण बराच वेळा काय ह्या मतदारसंघात असं म्हटलं जातं का मतं मागण्यासाठीच येतात उमेदवार आणि नंतर तपास करत नाही, असं काहीचा आरोप आहे. काय म्हणत? नाही, तसं नाही. कसं आहे, आम्ही जरी काम केलं तर ते स्वीकार करायची मानसिकता सगळ्यांमध्ये हवी. म्हणून कसं आहे, आणि काम बघा तुम्ही, कोण येत आहे कोण जात आहे ते नका बघू. जी कामं झाली, जी विकास कामं झाली ते आपण रोज डोळ्यासमोर बघतोय, त्या रस्त्यातून चालतोय किंवा वैयक्तिक लाभ जे आहे, गिरण म्हणा काय, ते आपण वापरतोय. मग त्याची थोडंसं त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. थांबा.